मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील मराठा समाज बांधव काल रात्रीपासून मुंबईकडे रवाना झाले आहेत। परभणी जिल्ह्यातील टाकळी येथून देखील मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे निघतोय। आरक्षण आमच्या हक्काचं अशी घोषणा देत आज सकाळपासून हे तयारीला लागलेले आहेत। जर आपण यांच्या मागे उभा असलेल्या वाहनांमध्ये पाहिलं तर या वाहनांमध्ये साधारणपणे 1 महिन्याचा किराणा आणि त्यासाठी नुसार आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू लागतील त्याचा स्टॉक या वाहनांमध्ये केलेला आहे। दोन्ही वाहनांमधून टाकळीमधून हे मराठा आंदोलक निघत आहेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत जे मुंबईकडे निघालेले आहेत। काय सांगताल तुम्ही, कशा पद्धतीने प्रवास करणार आहात आणि काय मागण्या राहणार आहेत? मागण्या आमची एकच राहणार आहे, मराठा आरक्षण। त्यानंतर मराठा आरक्षणाची याच्यासाठी गरज आहे की आज जे 1 मार्कानं 2 मार्कानं किंवा 5 मार्कानं जे विद्यार्थी बॅकवर्ड राहत आहेत त्यांना माहिती की आरक्षणाचं काय महत्त्व आहे। त्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि मराठा हा आर्थिकदृष्ट्याही दुबळा झालेला आहे। परिस्थिती आमची लेकराला शिकवण्याची आहे, पण आर्थिक परिस्थिती आम्ही दुबळे झालेलो आहेत आणि त्यासाठी हे आरक्षण गरजेचं आहे। ज्या ठिकाणी 1 लाख रुपये आम्हाला फीस लागणार आहे आणि आरक्षण असल्यानंतर आम्हाला त्याच ठिकाणी 50% सवलत आरामशीर भेटणारच आहे। त्यासाठी आरक्षणाची गरज आहे। परभणी जिल्ह्यातून जे आंदोलक जात आहेत त्यामध्ये एक विशेषता आहे, या टाकळी गावामधून हे धनगर समाजाचे बांधव आहेत, त्यांनी देखील या आंदोलनाला समर्थन दिलं आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने समर्थन करतात तुम्ही? द्यायला पाहिजेत, हां द्यायला पाहिजे, पण आमचा बी सपोर्ट आहे द्यायला, हां द्यायला पाहिजे द्यायला। तुम्ही आजच निघतायत मुंबईला, किती दिवस राहणार आहेत? हां आम्ही सोबतच जो वाद लावला जातो मराठा आणि धनगर समाजामध्ये, ते काय वाटतं त्याबद्दल? काय नाही, ते प्रकार नाही याच्यामध्ये, नाही त्याच्यामध्ये नाराजी नाही, काहीच नाही आमची। आजोबांनी सांगितलंय की आमचं समर्थन आहे, यामध्ये नाराजी नाहीये। आजोबा, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्ही देखील मुंबईकडे निघालात। माझं म्हणणं एवढंच आहे, देवेंद्र फडणवीसला एकच सांगतो की माझे लेकरं शिकवण्यासाठी माझं अर्धा एकर रान विकल्या गेलंय, तरी आम्हाला त्याचं शिक्षण झालं नाही, त्याला काय नोकरीचा पत्ता नाही, म्हणून आम्हाला आरक्षणाची गरजच आहे। काय वाटतं, सरकार देईल का? आता त्यानं दिलं तर चांगली गोष्ट आहे, नाही दिलं तर आमचं आहे चाल जरांगे पाटील। हो, मागच्या वेळी देखील मुंबईला चक्कर मारली होती तुम्ही, मागच्या वेळेस देखील मुंबईला चक्कर मारली होती तुम्ही, आता कोणत्या अपेक्षेने जात आहेत? मागच्या वेळेस त्यांनी आश्वासन दिलं आणि आमची पूर्तता केली नाही आरक्षणाची, त्यामुळे आम्ही डबल जात आहोत। गणेशोत्सव चालू आहे, सरकारचं असं म्हणणं आहे की गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबई जाम होऊ नये, त्यासाठी आंदोलन पुढे ढकलावं असं देखील काही जणांचं म्हणणं आहे। काय वाटतं त्यावर? आम्ही शांततेत जाणार आणि शांततेत आंदोलन करणार। एकूणच आंदोलकांमध्ये मोठा उत्साह आहे। आमचं आंदोलन हे शांततेत होणार आहे, त्यामुळे गणेशोत्सव असो किंवा मुंबईमधले स्थानिक निवासी असो त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास आमच्याकडून होणार नाही आणि त्यामुळे सरकारने आमच्या आंदोलनाला सिरियसली घ्यावं आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी।